गेल्या 4 दिवसात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात 21 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. मृतांचा आकडा मराठवाड्यात सर्वाधिक. गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्यभरात दुपारपासून घेतली विश्रांती. मुंबईत लोकल, रस्ते आणि विमान वाहतूक सुरळीत. बेस्ट पदवेळी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा धुवा. शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 14 तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी. ठाकरेंच्या 9 वर्षांच्या सत्तेला सुरुंग. बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना लोकांनी नाकारलं. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. घरात बसणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं. शिंदेंचा टोला. तर फडणवीसांनी मदत केली. शशांकराव यांच्याकडून आभार. एकशे 30व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत जोरदार गदारोळ. संतापलेल्या विरोधकांनी विधेयकाचा मसुदा हा फाडून अमित शहांवर भिरकावला. विधेयक जेपीसीकडे पाठवलं. एकशे 30व्या घटना दुरुस्ती विधेयकानुसार 30 दिवसांची शिक्षा झाली तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार. पाठिंबा काढून घेऊ नयेत म्हणून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना घाबरवण्यासाठी विधेयक. विरोधकांचा आरोप. खड्ड्यांनी भरलेले किंवा वाहतूक कोंडीमुळे जाण्यायोग्य नसलेल्या महामार्गांवर टोल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत जैन समाजाची हायकोर्टात याचिका. सम्राट अकबराला समजावणं सोपं पण सरकार आणि बीएमसीला पटवणं अवघड. जैन समाजाचा युक्तिवाद. 2 दिवसात पालिकेकडे म्हणणं मांडा. कोर्टाचे आदेश. नवी मुंबईत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाटांविरोधात रोहित पवार आक्रमक. सिडकोची 15 एकर जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या घशात घातल्याचा आरोप. तर पवारांनी पुरावे द्यावेत. मुख्यमंत्र्यांचं आव्हान. भर पावसात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुंबईतल्या भांडूपमध्ये तरुणाचा मृत्यू. रस्त्यावरील हाय टेन्शन वायरचा शॉक. हेडफोन असल्यानं लोकांचा आवाज तरुणापर्यंत पोहोचलाच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.